तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज 10 सप्टेंबर रोजी झालेल्या तलाठी भरतीची शिफ्ट 1, 2 आणि 3 चे आपण सर्वच A to Z क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। विद्यार्थ्यांनो हा सुपर क्लास अतिशय महत्त्वाचा होणार आहे आपल्या सर्वांसाठी आणि चॅनलवर तुम्ही नवीन जर आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, झुंबर हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? झुंबर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील प्रकाश नारायण यांनी झुंबर हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भवानी पाठक व देवी चौधरी यांनी कोणता उठाव केला होता ते सांगायचं आहे। कोणी? भवानी पाठक तसेच देवी चौधरी यांनी खालीलपैकी कोणता उठाव केला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील संन्यासी बंड जो आहे भवानी पाठक तसेच देवी चौधरी या दोघांनी म्हणजे या दोन्ही महिलांनी केलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये खालीलपैकी कोणता फॉन्ट नसतो ते सांगायचं आहे। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये खालीलपैकी कोणता फॉन्ट नसतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। आउटलाईन हा जो फॉन्ट आहे मायक्रोसॉफ्टमध्ये नसतो आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी देवाला मानणार नाही हे उद्गार कोणाचे आहे ते सांगायचं आहे। जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी देवाला मानणार नाही हे उद्गार कोणाचे आहे? तर विद्यार्थ्यांनो पाहून घ्या की या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। लोकमान्य टिळक यांनी जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी देवाला मानणार नाही असे उद्गार काढलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। उत्सुकतेने मी झोपलो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पुस्तक आहे मी उत्सुकतेने झोपलो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। मनोहर जाधव यांनी उत्सुकतेने मी झोपलो हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। टीका स्वयंवर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कादंबरी आहे विद्यार्थ्यांनो टीका स्वयंवर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। भालचंद्र नेमाडे यांनी टीका स्वयंवर ही कादंबरी लिहिलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्ये घेण्यात आलेली आहेत ते सांगायचं आहे। कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील। 42व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। प्रसिद्ध असलेले सांची स्तूप कोणत्या ठिकाणी स्थित आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? प्रसिद्ध असलेले सांची स्तूप हे कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये सांची स्तूप हे स्थित आहे रियासन जिल्ह्यामध्ये। तर पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे कोणत्या समाजसुधारकास म्हटले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला आहे? कोणता? भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांमार्फत रूढ करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो संत एकनाथ महाराज यांनी भारूड हा रचना प्रकार जो आहे रूढ केलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 2011च्या जनगणनेनुसार पारसी धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये किंवा शहरात होती ते सांगायचं आहे। 2011च्या जनगणनेनुसार पारसी धर्माची लोकसंख्या कोणत्या राज्यात किंवा शहरात जास्त होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। महाराष्ट्र राज्यामध्ये आणि स्पेशली मुंबई या शहरामध्ये विद्यार्थ्यांनो एकूण लोकसंख्येच्या 70% पारसी धर्माची लोकसंख्या मुंबई एकट्या शहरामध्ये स्थित आहे सध्या। पाहूया पुढचा प्रश्न। भ्रष्टाचारामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी भारताचा जगामध्ये कोणता क्रमांक लागलेला आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील। 85व्या क्रमांकावर भ्रष्टाचारामध्ये जगात हा भारत देश क्रमांकावर येतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी स्पेक या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। शब्द कोणता आहे या ठिकाणी पाहून घ्या की स्पेक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। स्पेक या शब्दाचा समानार्थी शब्द विद्यार्थ्यांनो ऑल ऑफ अबाव म्हणजेच स्पेकल, फ्लेक आणि
स्मग हे जे आहे सर्व स्पेक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. हिने सर्व समानार्थी शब्द या कारणास्तव दिलेले आहेत कारण परीक्षेमध्ये कोणता शब्द त्या ठिकाणी आलेला होता हे माहीत नसल्या कारणास्तव मी पूर्णच दाखविलेले आहेत समानार्थी शब्द स्पेक या शब्दाचे. पुढचा प्रश्न पाहूया. सुप्रसिद्ध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? शब्द आहे सुप्रसिद्ध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अप्रसिद्ध जो आहे सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे व इतर नामांकित विख्यात नामवंत हे प्रसिद्ध या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत सुप्रसिद्ध या शब्दाचे. पुढचा प्रश्न पाहूया. प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती? हा रिपीट क्वेश्चन झालेला आहे. प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 23 जून 1757 या दिवशी जी आहे प्लासीची लढाई झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिले रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? भारतातील पहिले रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. चिल्का सरोवर हे भारतातील पहिले रामसर स्थळ म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. एंग्लो बर्मीचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? एंग्लो बर्मीचे किंवा ब्रह्माचे माफी चूक जर झाली असली कारणास्तव पहिले युद्ध केव्हा झाले होते? कोणत्या वर्षी झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 5 मार्च 1824 या वर्षी या दिवशी एंग्लो बर्मीचे पहिले युद्ध झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. COP 27 कोणत्या ठिकाणी झालेली आहे किंवा पार पडलेली आहे? कोणती परिषद? तर COP 27 ही कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शर्म अल शेख हे एका व्यक्तीचेही नाव आहे आणि एका जागेचेही नाव आहे जे की आहे इजिप्तमध्ये. तर या ठिकाणी COP 27 ही झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सविनय कायदेभंगात तमिळनाडूमधून कोणत्या व्यक्तींनी कार्य केले होते? तमिळनाडूमधून विद्यार्थ्यांनो सविनय कायदेभंगामध्ये कोणत्या व्यक्तींनी कार्य केलेले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य राहील विद्यार्थ्यांनो. 3 योग्य राहील. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी सविनय कायदेभंगात तमिळनाडूमधून कार्य केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. सुरेश भट यांचा सुप्रसिद्ध काव्यसंग्रह किंवा गझल खालीलपैकी कोणती आहे? सुरेश भट यांची प्रसिद्ध असलेली काव्यसंग्रह किंवा गझल खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. या ठिकाणी पाहून घ्या की रूपगंधा, एल्गार व रंग माझा वेगळा हे गझल किंवा काव्यसंग्रह सर्वात प्रसिद्ध आहेत सुरेश भट यांचे. पुढचा प्रश्न पाहूया. बिहारचे दुःख अश्रू खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते? कोणत्या बिहार या राज्याचे दुःख अश्रू कोणत्या नदीस म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कोसी नदीला बिहारचे दुःख अश्रू संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. हिरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे हिरण्य. या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आणि 4 म्हणजेच कंचन, हरक हे दोन्हीही हिरण्य तसेच स्वर्ण हे देखील हिरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कर्णकटू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. शब्द आहे कर्णकटू. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. कर्णमधुर हा कर्णकटू या शब्दाचा एक विरुद्धार्थी शब्द योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 1756 ते 1763 दरम्यान कितवे कर्नाटक युद्ध झालेले होते? कोणत्या वर्षादरम्यान? 1756 ते 1763 या दरम्यान कर्नाटकचे कोणते युद्ध झालेले होते? कितवे युद्ध झालेले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. तिसरे युद्ध 1756 ते 1763 मध्ये कर्नाटकचे झालेले होते. व्रिस्ट ॲस्युर्ड ॲन ॲटोबायोग्राफी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते सांगायचं आहे. पुस्तक आहे व्रिस्ट ॲस्युर्ड ॲन ॲटोबायोग्राफी. या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. गुंडप्पा विश्वनाथ यांनी व्रिस्ट ॲस्युर्ड ॲन ॲटोबायोग्राफी हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षी किंवा दिवसापासून सुरू झालेली आहे? योजना आहे अटल पेन्शन ही योजना कोणत्या दिवशी किंवा कोणत्या वर्षापासून सुरू झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. 9 मे 2015 या दिवसापासून अटल पेन्शन योजना सुरू झालेली आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. कफलक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विद्यार्थ्यांनो सांगायचा आहे. शब्द कोणता आहे? कफलक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. श्रीमंती हा जो शब्द आहे कफलक शब्दाचा एक विरुद्धार्थी शब्द होतो. पुढचा प्रश्न पाहूया. पांढरे ढग हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे? प्रसिद्ध पुस्तक पांढरे ढग हे कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील. विष्णू खांडेकर यांनी पांढरे ढग हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? हे प्रसिद्ध पुस्तक एवढे आहे की याविषयी जेवढे काही आपण बोलेल ते कमीच पडेल. श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. साने गुरुजी यांनी श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालकवी या टोपण नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जात असते? बालकवी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जात असते? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. त्र्यंबक बापूजी यांना जे आहे बालकवी या टोपण नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. एक होता कारवर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण होते ते सांगायचं आहे. एक होता कारवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. वीणा गवारकर यांनी एक होता कारवर हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शब्द आहे दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 राहील. दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे अदृश्य हा योग्य राहील. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला तर वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे. कारणास्तव त्या या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक, एक कॉमेंट व चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. मी आपल्या सर्वांसाठी एक ईबुक बनवलेले आहे जे संपूर्ण कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी अतिशय उपयुक्त असेल. त्यामध्ये 15,000पेक्षा जास्त GK क्वेश्चन्स असतील. या ईबुकच्या बाहेरचा आपल्याला GK क्वेश्चन्स येणार नाही याची खात्री 100% देतो. तर त्या कारणास्तव इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या ईबुकला नक्कीच घ्यायचा आहे. घेण्याचा लिंक ईबुकचा या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर मिळतं स्पेशल आणि फ्रेश सुपर